हॅलो मित्रांनो, स्वागत आहे आपल्या पागल इंजिनियर चॅनलमध्ये। तर आपण काय करणार त्या व्हिडिओमध्ये एक्सरसाइज 3 नंबरची एक्सरसाइज आपण घेणार आहोत। तर आपण मागचा व्हिडिओ जर बघितला नसेल तर बघून घ्या। त्याच्यामध्ये मी काय केलेलं आहे, मेथड आपल्याला कोणती त्याच्या आधीच्या ह्यामध्ये आपण 2 नंबरची एक्सरसाइज आहे त्यात फॅक्टरायझेशन मेथड यूज केली होती। आता आपल्याला तिसरी कोणती आहे, स्क्वेअर मेथड आहे, बाय कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड। तर आपल्याला ते मागच्या व्हिडिओमध्ये मी 2 प्रॉब्लेम सॉल्व केले होते, या व्हिडिओमध्ये मी 2च घेणार आहे। टोटल आपल्याला 6 प्रॉब्लेम काहीतरी सगळे 6 प्रॉब्लेम आहेत। त्याच्यातून आपल्याला काय करणार आहे, मी 2 किंवा 3 प्रॉब्लेम मी सॉल्व करणार आहे। त्याच्यानंतर आपण नेक्स्ट व्हिडिओवर जाणार आहोत। तर घेऊया आपण 1 बाय 1। तर तुम्हाला मी दाखवलं होतं की आपल्याला कोणत्या फॉर्मॅटमध्ये एक्झाम्पल लागेल, x² + bx + c। तर तुम्ही बघताय की आपल्याला जी गिवन इक्वेशन दिलेलं आहे सेम त्याच प्रकारामध्ये आहे। तर आपल्याला काय करायचं आता, सॉल्व करू। तर दिलेलं इक्वेशन मी ॲज इट इज लिहून टाकलं। तर आपण कम्पेअर करू। तर कम्पेअर इक्वेशन x² + x विथ x² + 2xy। तर x² + x = x² + 2xy। याला इकडे मायनसमध्ये आणू। तर x² + x मायनस x² मायनस 2xy = 0। तर x² आणि x² कॅन्सल होईल, राहतं x मायनस 2xy = 0। x कॉमन घेऊ। तर हा x इकडं मल्टिप्लाय इकडे आलं 0 होऊन जाईल। तर 1 मायनस 2y = 0। तर y = 1 हा इकडे घेतल्यावर काय होईल, प्लस होऊन जाईल। तर y = 1/2। तर yचा स्क्वेअर = 1चा स्क्वेअर 1, 2चा स्क्वेअर 4। तर व्हॅल्यू आपण काय करू, तर दिलेल्या इक्वेशनमध्ये प्लस आणि मायनस फॉर्मॅटमध्ये टाकू। तर पुट इन गिवन इक्वेशन x² + x + 1/2 मायनस 1/2 मायनस 20 = 0, सॉरी 1/4। तर याला आपण सेम x + 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 1/4 मायनस 20 = 0। कारण इथं काय केलं आपण, मायनस कॉमन काढल्यामुळं हा 1/4 + 20 झाला। आणि इथं काय आहे, जर इथं मायनस असतं तर इथं मायनस घेतलं असतं, इथं प्लस असल्यामुळे काय आहे x + yचा ब्रॅकेट स्क्वेअर घेतला। सेम तुम्हाला मी हे जर आपण केलं तर x² + 2xy काय 1/2 प्लस yचा स्क्वेअर म्हणजे काय आहे 1/4 1/2। तर 1चा स्क्वेअर 1, 2चा स्क्वेअर 4 घेतला। सेम आपण हे एक्झाम्पल काय केलं, याच्यामध्ये 2 2 कॅन्सल झाल्यानंतर हा फॉर्मॅट राहून जाईल। तर x + 2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 80 + 1 म्हणजे काय 81/4 = 0। तर 81 किती, 9चा स्क्वेअर आहे आणि 2चा स्क्वेअर किती 4। तर आपण ह्याला बी स्क्वेअर फॉर्मॅटमध्ये घेऊ। तर x + 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 9/2 ब्रॅकेट स्क्वेअर = 0। तर आता काय करू, त्याला आपण जे सेकंड ब्रॅकेट आहे त्याला एकदा प्लस घेऊ तर एकदा मायनस घेऊ। म्हणजे काय x + 1/2 मायनस 9/2 = 0 और x + 1/2 प्लस 9/2 = 0। तर 2 कॉमन असल्यामुळे काय होईल, x प्लस वरच्याची मायनस होऊन जाईल 1 मायनस 9/2 = 0 और x + 1 + 9/2 = 0।
तर x माइनस 9 मधून हे गेलं किती येईल -8/2 इक्वल टू 0 और x प्लस 9 प्लस 1 10/2 इक्वल टू 0 बेकबे बेचोक 8 म्हणजे काय x -4 इक्वल टू 0 और 2 एक 2 बेपंचे 10 म्हणजे x प्लस 5 इक्वल टू 0 तर x इक्वल टू मायनस इकडे गेलं होईल प्लस होईल 4 और x इक्वल टू -5 काय इथं रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन्स हे झाले तुमचे दोन रूट x इक्वल टू 4 आणि x -5. याच प्रकारे आपण काय करू तर सेकंड एक्झाम्पल घेऊ तर सेम याला आपण घेऊन लिहून टाकू x² प्लस 2x -5 इक्वल टू 0. तर याला कंपेअर करू तर कंपेअर x² प्लस 2x विथ x² प्लस 2xy. तर काय x² प्लस 2x इक्वल टू x² प्लस 2xy. तर हा x² कॅन्सल या दोन्हीतला x कॅन्सल म्हणजे काय 2 इक्वल टू 2y. तर y इक्वल टू 2/2 2 कॅन्सल 1 तर y² इक्वल टू काय आला 1. थोडा शॉर्टमध्ये घेतलं हे जरी कोणाला कळालं नसेल तर तुम्ही आपल्या पहिल्या पद्धतीसाठी इकडं मायनस आणून सुद्धा x² घेऊ शकतात. नंतर x कॉमन करून तुम्ही जे उत्तर आहे ते लिहू शकताय. तर याला आपण गिवन इक्वेशनमध्ये प्लस मायनस करू तर x² प्लस 2x प्लस 1 मायनस 1 -5 इक्वल टू 0. तर हा x प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 5 आणि -1 किती होतं -6 इक्वल टू 0. तर याचा स्क्वेअर घेऊ तर 6चा स्क्वेअर 6 कशाचा स्क्वेअर नसल्यामुळे काय करावं लागेल आपल्याला स्क्वेअर ब्रॅकेट टाकावं लागेल. तर x प्लस 1 स्क्वेअर मायनस √6 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू 0. तर सेकंड जे स्क्वेअर ब्रॅकेट आहे तर प्लस एकदा करून मायनस एकदा तर x प्लस 1 प्लस √6 इक्वल टू 0 और x प्लस 1 मायनस √6 इक्वल टू 0. तर x इक्वल टू -1 मायनस √6 और x इक्वल टू -1 प्लस √6 इक्वल टू 0. हे झाले तुमचे ब्रॅकेट सॉरी रूट्स. काय इथं रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर सेम तुम्हाला हे पुढचे बी असेच सॉल्व करायचे आहेत. जर तुम्हाला मागचे दोन्ही व्हिडिओ जर बघितले असेल तुमचा मागचा बी आणि हा बी जर तुम्ही व्हिडिओ बघितला असाल तर तुम्हाला हे नंतरचे सुद्धा सॉल्व होते ना. जर इन केस नाही जर सॉल्व झाले तर कमेंटमध्ये क्वेश्चन लिहा तुम्हाला मी त्याचं नेक्स्ट व्हिडिओमध्ये ते सॉल्व करून देईल. तर चॅनलला जर शेअर केलं नसेल शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद मित्रांनो. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.